पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी 2 दिवसापूर्वी सुरू करण्यात आला आहे, परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण जमा झालेला नाही। तिकडून केंद्र सरकारने पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सोडलेला आहे। जवळपास 3220 कोटी रुपये या ठिकाणी आता बँकेत त्या ठिकाणी सोडले आहेत, परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण जमा झालेला नाही। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीची मीटिंग घेऊन नेमकं शेतकऱ्यांना का पीक विमा जमा होत नाही याची 4 कारणे आता शेतकऱ्यांना सांगून टाकले आहेत आणि यावरती तुम्हाला नेमकं काय काम करता येईल जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती तात्काळ लवकरात लवकर हा पीक विमा जमा होईल हे सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या की सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळू लागलाय, परंतु आमच्या बँकेच्या खात्यामध्ये अजून पण पीक विमा या ठिकाणी आता सुरू झालेला नाही, मिळालेला नाही असं या ठिकाणी तक्रारी शेतकऱ्यांच्या आता त्या ठिकाणी कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या। यावरती सरकारच्या माध्यमातून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग घेऊन आता असं सांगण्यात आले की शेतकऱ्यांना या 4 कारणामुळे पीक विमा अजून पण त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यावरती कृषी विभागाने तुम्हाला तात्काळ यावरती 2 कामे शेतकऱ्यांना करायला सांगितले आहेत। जे शेतकरी ही 2 कामे तात्काळ करतील त्यांना 12 तासांच्या आतमध्ये बँकेच्या खात्यावरती तुमचा पीक विमा या ठिकाणी जमा होईल। शेतकरी मित्रांनो, आता सोशल मीडियावर आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल अशा प्रकारच्या बातम्या पसरलेल्या असतात, परंतु तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती आता का पीक विमा येत नाही हे तुम्ही त्या ठिकाणी कारण शोधत नसता। यावरती कृषी विभागाच्या माध्यमातून आता ही 2 कामे तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी केली तर तुमच्या खात्यावरती 12 तासांच्या आतमध्ये पीक विमा येईल असं सांगण्यात आले। कारण पीक विमा जो सोडतात तर ते सरकारच्या माध्यमातून सोडला जात नसतो। शेतकरी मित्रांनो, तुम्ही लक्ष देऊ नका, कारण तुम्हाला पीक विमा जो सोडला जातो तर तो सरकारच्या माध्यमातून सोडला जात नसतो, तर सरकार कंपन्यांना पैसे देतं आणि कंपन्या डायरेक्ट बँकेमध्ये म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट पीक विमा सोडला जात असतो आणि हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे ते म्हणजे बोटावर मोजणे इतक्याच त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आलेला आहे। कारण त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता ही 2 कामे पूर्ण केली होती। जे शेतकरी ही 2 कामे पूर्ण करतील त्यांना पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता तातडीने जमा होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, लाखो शेतकऱ्यांना पीक विमा अजून बँकेच्या खात्यामध्ये मिळाला नाही। जर तुम्ही पण पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्जंट कामे करायला सरकारने सांगितले आहेत। बघा त्या ठिकाणी लाखो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण बँकेत मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले। तिकडून कंपन्यांनी त्या ठिकाणी बघा आता कंपन्या ज्या असतात तर त्या HDFC असो सर्व ज्या कंपन्या असतात तर त्या कंपन्यांना सरकारने पैसे पूर्णपणे दुसऱ्या टप्प्याचे पाठवलेले आहेत आणि पीक विमा आमच्या खात्यामध्ये अजून पण का नेमका जमा झाला नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। शेतकऱ्यांच्या चर्चा सुरू होत्या, त्यामुळे शेतकरी संतप्त झालेला होता। अनेक शेतकऱ्यांना पीक विमा खात्यात येऊ लागला होता, परंतु आता माझा या ठिकाणी अजून पण पीक विमा बँकेत कसा काय जमा झाला नाही असं शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या आता कमेंट येत होत्या। शेतकरी अधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांना फोन करून विचारत होते। त्यावेळी कृषी विभागाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना तात्काळ 2 कामे आता अर्जंट करायला सांगितलेत। कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले 2 कामे केल्या तुमच्या बँकेच्या खात्यावरती 12 तासांच्या आतमध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येईल असं सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आले। अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। ही 2 कामे तुम्हाला पटकन करून घ्यायची आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून 4 कारणे सुद्धा या ठिकाणी सांगितलेत ज्यामुळे तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यात अजून पण आला नाही। सरकारच्या माध्यमातून पण सांगितलंय। तर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून जमा होऊ लागलाय। तुम्हाला जर अजून पण बँकेच्या खात्यावरती आता जमा झालेला नसेल तर कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं का पीक विमा जमा झाला नाही याची 4 कारणे सुद्धा सांगितलेत। तसेच तुम्हाला 2 महत्त्वाची कामे सुद्धा या ठिकाणी आता करायला सांगितलेत। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही
तर त्या शेतकऱ्यांसाठी ही आता बातमी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगितलंय शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या बाबतीत सर्वात मोठा घोटाळा झाल्याने पीक विमा अनेक जिल्ह्यांमध्ये अजून पण त्या ठिकाणी बँकेत जमा झालेला नाही। या संदर्भात शेतकरी वर्ग अजून पण सरकारवर त्या ठिकाणी पूर्णपणे नाराज झालेला दिसतोय। त्या ठिकाणी जवळपास 60% शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी बँकेत अजून जमा झालेला नाही। फक्त 40% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील थोडक्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालाय। तर मग आता यामुळे शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं आहे, सरकारच्या माध्यमातून नेमकं काय सांगण्यात आलंय, तुमच्या खात्यावरती पीक विमा नेमकं का जमा झाला नाही, आणि जर हा पीक विमा जमा झाला असेल तर त्या ठिकाणी का तुमच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज आला नाही, तर याची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता लगेच सांगणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, काय झाले बघा, आता यावरती अनेक शेतकऱ्यांनी मिळून काय केले बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांना जवळपास त्या ठिकाणी 18 ते 19 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आला नाही। शेतकरी फक्त व्हिडिओ बघतात, अनेक त्या ठिकाणी सोशल मीडियावर पसरलेले असतात, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, असंच फक्त चालू आहे। परंतु आता पीक विमा का जमा होत नाही याचं कारण तुम्ही बघायचं आहे आणि ही 2 कामे तात्काळ तुम्ही करून घ्यायचं आहे। तर बघा, आता पीक विमा जमा झाला नाही, मग शेतकरी रागाला आले आणि संतप्त होऊन त्यांनी नवीन बनलेले कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना फोन लावून त्या ठिकाणी विचारलं की नेमकं पीक विमा तिकडून तुम्ही सोडलाय तर म्हणताय, बातम्या तर तशा प्रकारचे येऊ लागलेत, मग आमच्या बँकेमध्ये अजून पण पीक विमा का जमा झालेला नाही, नेमकं सरकार आम्हाला नेमकं फसवते की काय, आता एकदाच काय ते सांगून टाका की पीक विमा आम्हाला तुम्ही देणार आहात की नाही। नेमकं यावर कृषी मंत्री काय बोलले आहेत, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, केंद्राचे कृषी मंत्री त्या ठिकाणी शिवराज चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं ज्या शेतकऱ्यांना पीक विमा बँकेत अजून पण मिळाला नाही त्यांनी काय म्हणले नक्की ऐकायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता कोणत्या वर्षाचा पीक विमा भरलाय, 2022चा पीक विमा या ठिकाणी भरलाय का, तर तो सुद्धा मंजूर करण्यात आलाय, परंतु तुम्हाला तो सुद्धा मिळालेला नाही। 23चा जर थकीत पीक विमा तुम्ही भरला असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय, तुम्हाला मिळालेला नाही। 2024चा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय, तो पण तुम्हाला मिळाला नाही, कारण 2024चा जर विचार केला तर 2024 या वर्षामध्ये पाऊस भरपूर होता, शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला होता, त्यामुळे त्या ठिकाणी असं सांगण्यात आलंय तुमच्या बँकेमध्ये पीक विमा न जमा होण्याचं कारण काय सांगितलंय बघा। आता केंद्र सरकारने कंपन्यांना या ठिकाणी पीक विम्याचे पैसे पूर्णपणे दिलेत का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पत्रकारांनी आता या ठिकाणी कृषी मंत्र्यांना आता विचारल्याचं पाहायला मिळत आहे। कोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा आलेला आहे हे सुद्धा आता सरकारला प्रश्न विचारलाय, कोणत्या जिल्ह्यासाठी अजून पीक विमा येणं बाकी आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आताच पीक विम्या संदर्भातील सर्वात मोठी एक बैठक घेतल्या, त्यामध्ये पत्रकारांनी पीक विम्याबद्दल अनेक प्रश्न विचारले। यामधील पहिला प्रश्न असा विचारण्यात आला तो म्हणजे आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा वाटप करण्यात येतोय का, यावरती मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले तुम्ही आता नक्की या ठिकाणी लक्ष देऊन आता ऐकायचं आहे। आता बघा, त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा विचारण्यात आला तो म्हणजे नेमकं कोणत्या पिकासाठी हा त्या ठिकाणी पीक विमा वाटप करण्यात येऊ लागलाय, तर कोणत्या पिकासाठी किती हजार रुपये पीक विमा वाटप करण्यात येऊ लागलाय याची सुद्धा उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी आता कृषी मंत्र्यांनी यांनी काय काय दिलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। तिसरा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री साहेब कृषी मंत्र्यांना असा विचारला तो म्हणजे आता यामधून कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता तुम्ही अपात्र करणार आहात। बघा, यामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी पण आता सांगितलंय 2 महिन्यांच्या पाठीमागे पीक विम्यामध्ये जो मोठा घोटाळा झाला होता त्यामध्ये अनेक शेतकरी मित्रांनो तुम्ही बातम्या सुद्धा पाहिल्या असतील, खरं म्हणजे आता आम्ही पीक विमा योजना बंद करणारच होतो असं सरकार म्हणतंय, परंतु यामध्ये अनेक शेतकरी असे पण आहेत ज्यांनी अजिबात 2022ला 23ला 24ला चुकीच्या मार्गाने 1 रुपया सुद्धा पीक विमा या ठिकाणी आजपर्यंत घेतलेला नव्हता, त्यामुळे आता सरळ मार्गाने पीक विमा घेतलेल्या भरलेल्या शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी पीक विमा योजना अजून आम्ही आयाशी ठेवल्या, तसंच त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे आजपासून पीक विमा वाटपाला दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय, परंतु आता फक्त 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आम्ही सोडलेला आहे, बाकीच्या जिल्ह्यामध्ये आमची अजून चौकशी सुरू आहे,
असं सरकारनं सांगितलंय। चौकशी संपल्यानंतरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडला जाणार आहे, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असं सांगितलंय। शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडलेला आहे, मुख्यमंत्री याबद्दल काय म्हणालेत, त्या जिल्ह्यांची लिस्ट कोणकोणती सांगितल्या, मग कोणकोणत्या जिल्ह्याला आता पीक विमा कोणाकोणाला मिळणार नाही हे सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले, कारण या जिल्ह्यामध्ये पीक विम्यामध्ये घोटाळा झाल्याचं आता सांगण्यात आलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा धारक जे शेतकरी आहेत तर ते अनेक शेतकरी असे आहेत त्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतल्याचं सरकारनं सांगितलं आहे। त्यांना कायमचा पीक विमा योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे। 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलंय। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये 4 प्रकारचे शेतकरी आता सरकार आढळलेत जे चुकीच्या मार्गाने आता लाभ घेऊ लागलेत। पीक विमा मागील 2022 पासून सरकारला त्या ठिकाणी 2025 पर्यंत सर्व पीक विम्याचे दावे मंजूर करण्यात आलेत, परंतु या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढण्यात आले असं सरकारने सांगितलंय। याची अपात्र यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। आता यासाठी तुम्ही नक्की बघायचं आहे, तुम्हाला पीक विमा अजून पण त्या ठिकाणी मिळाला नसेल तर तुम्ही पीक विमा या ठिकाणी का मिळाला नाही आणि 2 महत्त्वाची कामे तुम्हाला कोणकोणती करायची आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही इथून पुढे आता लक्ष देऊन बघायचं आहे। झाले काय 2022, 2023, 2024 आता या 3 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना अर्धवट पीक विमा मिळाला होता, तर तो सर्व पीक विमा मंजूर करण्यात आलाय, परंतु या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नका असं सांगण्यात आले। शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त पीक विमा घोटाळा झालाय तो म्हणजे राज्यातील बीड जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये पीक विम्यामध्ये सर्वात मोठा घोटाळा झाल्याचं सरकारच्या माध्यमातून आता तपासणी दरम्यान उघडकीस आले। यामध्ये पहिला जो प्रकार आहे तर तो शेतकऱ्यांचा, तो म्हणजे स्वतःच्या जमिनी असून सुद्धा पीक विमा त्यांनी दुसऱ्याच्या जमिनीमध्ये, सरकारच्या जमिनीमध्ये अजिबात ज्या शेतामध्ये काही पेरलं नाही अशा डोंगराळ भागाचा पीक विमा उतरल्याने अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा आलेला नाही आणि त्यांना अजिबात त्या ठिकाणी पीक विमा आता मिळणार सुद्धा नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। मग तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही कोणती 2 कामे तुम्हाला करायचं आहे सरकारने सांगितले हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता बघा या ठिकाणी दुसरा जो शेतकऱ्याचा प्रकार आहे तो म्हणजे आता शेतकऱ्यांनी काय केले, सरकारची मोठी फसवणूक केल्या, त्यांना पीक विमा अजिबात मिळणार नाही। ते म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन जी आहे तर ती त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये थोडी नोंदवल्या, त्या ठिकाणी गायरान जमीन असेल 20 एकर 25 एकर जी काय जमीन त्या ठिकाणी गावाला दिलेली असते तर ती जमीन त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सरकारला फसवून आता त्या ठिकाणी खोटी कागदपत्र काढून गायरान जमीन असेल, कॅननची जमीन असेल तर ती सरकारला आता फसवून त्यांनी नोंदवली गेली होती आणि अशा शेतकऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं देखील सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। सरकारने कठोर तपासणी सुरू केल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा जमा होण्यासाठी वेळ लागत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता तुम्ही अपात्र होणार का पात्र होणार, तर बघा एक सोपी गोष्ट त्या ठिकाणी सरकारने सांगितल्या की तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जर लाभ घेतला नसेल तर तुम्हाला पीक विमा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार आहे। जर चुकीच्या मार्गाने जर तुम्ही त्या ठिकाणी 2022, 23, 24 ला जर पीक विमा घेतला असेल तर तुम्ही वाट बघू नका असं सुद्धा सरकारने सांगितलंय। आता पीक विमा जर तुम्हाला मिळालाच नसेल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये मिळाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जर चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतला नसेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी विभाग आहे सरकारने नेमलेला, त्यामध्ये जाऊन तुम्ही तक्रार करायची, आम्ही पीक विमा भरलेला होता तरी सुद्धा आमच्या शेजारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला परंतु आम्हाला पीक विमा का मिळाला नाही, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कृषी विभागाला तक्रार करायची। नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती सरकारकडून जमा करण्यात येईल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।